नमस्कार मित्रांनो, मी मनोज जंगळे. मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एका अर्जावर विविध योजनांचा लाभ दिला जातो, जसे की कृषी यांत्रिकीकरण, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, अन्न सुरक्षा अभियान, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, एकात्मिक फलोत्पादन भाऊसाहेब फंडकर फळबाग लागवड योजना. अशा विविध योजनांमधून विविध घटकासाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते आणि अशा या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागतो. आणि हा अर्ज करण्यासाठी या पोर्टलवर सर्वात पहिले आपले अकाउंट तयार करावं लागतं. अकाउंट तयार करून त्याची प्रोफाईल पूर्ण केल्याशिवाय कोणत्याही योजनेसाठी अर्ज करता येत नाही आणि हीच माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला देखील महाडीबीटी पोर्टलवर आपला अर्ज करण्यासाठी अकाउंट तयार करायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप माहिती मिळणार आहे. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे आमच्या अशाच नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहील. तर चला मित्रांनो, महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी नोंदणी कशी करू शकतात, त्यांचे अकाउंट कसे तयार करायचे याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घ्यायला सुरुवात करूया. तर मित्रांनो, महाडीबीटी पोर्टलवर आपले अकाउंट तयार करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला mahadbtmaharashtra.gov.in या वेबसाईटवर आपल्याला सर्च करावे लागेल किंवा महाडीबीटी फार्मर या वेबसाईटवरती आपल्याला सर्च करावं लागेल. ही वेबसाईट सर्च केल्याच्या नंतर आपल्या पुढं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र फार्मर स्कीम अशी एक संकेतस्थळ येते. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर थोडं सर्च होईल. सर्च झाले का मग आपल्या पुढं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे महाडीबीटी पोर्टलचं होमपेज आपल्यासमोर ओपन झालेलं आहे मित्रांनो. त्यावर थोडं झूम केल्याच्या नंतर शेतकऱ्यांनी त्याचं स्वतःचं नाव भरायचं आहे. वापरकर्ता नाव म्हणजेच युजर ID भरायचा आहे. पासवर्ड टाका. त्यानंतर पुन्हा एकदा पासवर्ड भरा. त्यानंतर ईमेल ID असेल तर भरायचा आहे, नसला तरी चालेल. त्यानंतर मोबाईल नंबर टाकून त्याची सत्यता पडताळणीसाठी आपल्याला गेट OTP यावरती क्लिक करून खाली तो OTP टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर कॅप्चा भरायचा आहे आणि खाली नोंदणी करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. चला मित्रांनो, आता तुम्हाला मी पूर्ण अर्ज भरून दाखवतो. सर्वप्रथम अर्जदार शेतकऱ्यांनी त्याचं नाव इंग्लिशमध्ये पूर्ण भरायचं आहे. नाव भरल्याच्या नंतर आता हे बघा मी नाव भरतोय. नाव भरल्याच्या नंतर वापरकर्ता नाव म्हणजेच युजर ID कमीत कमी 4 आणि जास्तीत जास्त 15 अक्षराचा असावा असं त्यांनी तिथे सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे तो भरून घ्यायचा आहे. हे बघा आता मी भरतोय. आता हा भरून घेतल्याच्या नंतर खाली आपल्याला पासवर्ड दाखवता येईल. पासवर्ड भरून घ्यायचा आहे. हे बघा आता मी इथून एक पासवर्ड सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर खाली ईमेल ID दाखवता येईल. ईमेल ID ऑप्शनल आहे, असेल तर भरा, नसला तर नाही भरला तरी काही अडचण नाही. त्यानंतर खाली मोबाईल नंबर टाकून मोबाईल क्रमांकाची सत्यता तपासण्याकरता OTP मिळवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली कॅप्चा कोड भरून घ्यायचा आहे. बघा आता मी कॅप्चा कोड भरून घेतो. आता तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला OTP येईल. हे बघा मला आला OTP. हा OTP तुम्ही टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर हे बघा आता मी OTP टाकून घेतो. आता OTP ची सत्यता तपासल्याच्या नंतर नोंदणी करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता हे बघा क्लिक केल्याच्या नंतर आता आपल्याला आपला अर्ज भरून झालेला आहे मित्रांनो. आपला सक्सेसफुलचा मेसेज पण आलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.